पर संबा को जरूर रोकूंगा। उसे राजा नहीं बनने दूंगा मैं। संभाजी अकेला नहीं है, हम्बीर राव है उसका। तो हम्बीर राव कोई लोहे की जंजीर नहीं है जो टूट नहीं सकती। वैसे भी हम्बीर राव से पेड़गांव का हिसाब अभी। ये क्या है? पिछले 100-200 सालों से ऐसे कई सारे लोग पंढरपुर जाते हैं। क्यों? हम मक्का क्यों जाते हैं? आप हमारी बराबरी इन काफिरों से मत कीजिए। इन्हें आज तक किसी ने कभी रोका नहीं। जरूरत ही नहीं पड़ी। अगर मैं रोकूं तो संबा को कितना दुख होगा? सोचना भी मत। सोच चकित भरोच चलिय विमोच चखली खल तठ्ठई मन कठ्ठई सौरठ्ठिल्लियो सद्द धिसी भई मद्द दवि भई रद्द दिल्लियो औरंग रद्द दिल्लियो औरंग रद्द दिल्लियो। वाह कविराज वाह वाह। बोला सूर्याजी, मुजरा राज काय निरोप घेऊन आलात? देहूच्या तुकाराम बुवा मोरेंचे दोन्ही चिरंजीव आपल्याला भेटायला आलेत महाराज। सन्मानानं आत घेऊन या त्यांना। जी राणी साहेबा। शब्दांची रत्ने करुणी अलंकार तेणे विश्वंभर पूजियेला। पंढरपूरच्या सावळ्यास विश्वंभर म्हणून संबोधणाऱ्या तुमच्या ऋषितुल्य वडिलांच्या स्मृतीस आमचा विनम्र प्रणाम। प्रणाम। काय काम काढलत? महाराज, वैष्णवांच्या पालख्या जशा स्वराज्यातून पंढरपुरास जातात तशीच देहूवरून तुकोबांची पालखी काढावी। आणि हे फक्त आम्हा मोर्य कुटुंबियांची नाही, समस्त देहूवासियांची इच्छा आहे। तुकोबांची पालखी पंढरपुरात जावी फक्त तुमचीच नाही तर स्वराज्याची इच्छा असेल। आणि त्यासाठी लागणारं द्रव्य सोनोपंत सरकारी खजिन्यातून देण्यात यावं। जी शंभूराजे, वाईट बातमी आली आहे। बहादूर खानानं पेडगाव जवळ वारकऱ्यांच्या एका दिंडीवर हल्ला केला। 100-200 वारकरी ठार झाले। सबुरी महाराज सबुरी, मला असं वाटतंय गनीम कूटनीतीचं अवलंबन करतोय। नाही तर काय, 2 दिवसावाला आपला राज्याभिषेक आणि आज वारकऱ्यांवर हल्ला। सरळ सरळ तुमचं मन विचलित करण्याचा डाव हा त्या भादुरड्याचा। तर मग झालंय आमचं मन विचलित मामा, झालंय आमचं मन विचलित। धर्म संकटात असताना मी राजा कसा हो? तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म केले। मऊ मेणा हुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू वैसे। मेले जिते असो निजोनिया जागे, जो जो जे जे मागे ते ते देऊ। भले तर देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाच्या काठी देऊ माथा। माय बापाहुनी बहु मायवंत, करू घात पात शत्रुहुनी। अमृत ते काय गोड आम्हा पुढे, विष ते पापुढे काय कडू। तुका म्हणे आम्ही अवघे गोड, जया